नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला जोधपुरी मिरची वडा बनवायचा आहे आणि महाराष्ट्राची मिरची भजी. त्यासाठी साहित्य पाहूया. 2 वाट्या बेसन आहे. 2 वाट्या बेसनसाठी 1 वाटी पाणी आहे. 2 चमचे तांदळाचे पीठ आहे. पाव चमचा हळद आहे. पाव चमचा ओवा आहे. हिंग आहे पाव चमचा. चवीनुसार मीठ आहे आणि 2 चिमटी खायचा सोडा आहे. हिंग का घालायचा तर हिंगाने बेसन जड असतं, त्यासाठी त्रास होऊ नये म्हणून हिंग घालायचा असतो. आता आपण बेसन मिक्स करून घेऊया. आता आपण बेसन मिक्स करून घेऊया. तांदळाचं पीठ, हळद, ओवा, हिंग, चवीपुरतं मीठ आहे, सोडा. आता आपण मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करूया. आता त्याच्या गिठोळ्या फुटल्या पाहिजेत. एकदम पाणी टाकलं की गिठोळ्या फुटत नाही. ते मिक्स करून घेऊ. आता पहिलं सगळं टाकलेलं. जास्त मोठं बाउल नाही घ्यायचं. बेसन आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. जरा वेळ 10-15 मिनिटं असं झाकून ठेवूया. थोडं घट्टच ठेवलेलं आहे. मिरची तळायच्या टायमाला पाहायचं कितपर्यंत घट्ट आहे, त्यानुसार पातळ करूया. आता असंच झाकून ठेवूया. कमीत कमी 15 मिरच्या आहे. त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे, पुसून घेतलेल्या आहे. मिरचीचं देठ काढायचं नाही. आता ही मिरची आहे ना, आरपार नाही कट करायची, वरची वर कट झाली पाहिजे, म्हणजे त्याच्यात आपल्याला सारण भरता येणार. वरची वर कट केलेली अर्धी. पाहिजे तर त्यातलं बी पण काढू शकतो आपण. बी काढलं म्हणजे जास्त तिखट लागत नाही. आता मिरची कट करून झालेली आहे. मिरचीमधलं सगळं बी काढून घेतलेलं आहे. आता याला काय काय सारण लागते ते दाखव. तर मी 5 बटाटे कुकरमध्ये उकडून घेतलेले. आता त्याची साल काढून भाजी बनवून घेऊया. ते बटाटे सोलून झाले तर एक खिसून घेऊया. खिसून घेताना भाजी छान होती. बटाटा आपला खिसून झालेला आहे. आता याची आपण भाजी बनवूया. तेल 2 चमचे, जिरी अर्धा चमचा आहे, फुललेली आहे जिरी. अद्रक 1 इंच आहे. हळद 2 चिमटी आहे.
आणि 5 बटाटे ते साली काढून किसून घेतलेला आहे. हिंग अर्धा चमचा आहे. मिरची पावडर 1 चमचा आहे. गरम मसाला अर्धा चमचा आहे. चाट मसाला अर्धा चमचा आहे आणि चवीनुसार मीठ आहे. आता मिक्स करून घेऊया. भाजी तयार होत आली ना, मग त्याच्यात अर्धा लिंबू पिळायचे. गॅस बंद केल्यावर भाजी करत असतानाच नाही लिंबू पिळायचं. भाजी करत असताना लिंबू पिळलं तर मग कडवटपणा येतो भाजीला. आता आपले सारण तयार झालेले. आपण लिंबू पिळूया त्याच्यात. गॅस बंद केलेला आहे. हे मिक्स करून घेऊया लिंबू पिळलेलं. सारण थंड झालेले आहे. सारण आपण आता मिरचीमध्ये भरून घेऊया. तेल पण गरम करायला ठेवलेले आहे. एकीकडे दूध तापते, एकीकडे चहा ठेवणार आहे. तेल गरम झालेले आहे. आपण भजी सोडूया. ट्रेनमध्ये प्रवास करताना ट्रेनमध्ये खूप मिरची भजी येतात विकण्यासाठी. खूप जण ही मिरची भजी ट्रेनमध्ये घेतात. बाहेर धो पाऊस पडतोय. गरमागरम मिरची भजी, त्याच्यासोबत चहा. तुम्ही पण अशी गरमागरम मिरची भजी करून पहा. कशी झाली ती सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.